नमस्कार. आरोग्य रुची किचन कट्ट्यावर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंकुरित नाचणी सत्व कसे बनवायचे. नाचणीला नागली, रागी, फिंगर मिलेट म्हणून ओळखले जाते. आपल्या पूर्वजांच्या आहारात नाचणीचा उपयोग केला जात असे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न असते. शिवाय ती ग्लुटेन फ्री आहे. पचनास मदत करते, बद्धकोष्ठतेचे त्रास कमी करते. शरीरास थंडावा देणारी अशी ही नाचणी, त्याचं सत्व कसं बनवायचं, अंकुरित सत्व कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात. नाचणी आपणास आपल्या जवळच्या कुठल्याही वाण्याच्या दुकानात अथवा सुपर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल. मी ही सुपर मार्केटमधून आणलेली 1 किलो नाचणी आहे. त्यातली मी अर्धा किलो नाचणी घेणार आहे, म्हणजे 1.5 वाटी. तर ही नाचणी जरी आपण सुपर मार्केटमधून आणली असली तरी नाचणी इतकी बारीक असते की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छ असली तरी पण त्यात काही प्रमाणात का होईना धूळ, माती, कचरा असण्याची शक्यता असते. त्यामुळे ती आपण चांगली 2-3 वेळा पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर बघा, मी पहिल्यांदा नाचणीमध्ये हे पाणी घालतोयात आपण, स्वच्छ पाणी. ते चांगली हाताने मी नाचणी करून घेते, कुस्करून घेते, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जी काही माती वगैरे असेल, कचरा असेल तो निघेल. आणि अशा प्रकारे आपण ती स्वच्छ धुवून घेतो. आणखी पाणी घालूयात त्यात थोडंसं. नाचणीमध्ये ही सुपर मार्केटमधून आणलेल्या नाचणीसुद्धा आपण पाहू शकता किती प्रमाणात मातकट दिसते ती. ते पाणी मी ड्रेन केलं, काढलं पाणी, आणि आता पुन्हा दुसऱ्या पाण्याने धुवून घेते. अशा प्रकारे आपण 2 ते 3 वेळा पाणी घालून ती नाचणी धुवून घेतो. आता आपण तिसऱ्यांदा यामध्ये पाणी घातलेलं आहे, तरीही अजून धूळ दिसते आहे. काढलं ते पाणी. आता आपण यामध्ये बघा, आता ते स्वच्छ पाणी दिसतंय. त्यामुळे आता ह्यात आपण पाणी घालून ही नाचणी 17 ते 18 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. कारण की नाचणीचं वरचं जे साल असतं ते खूप कठीण असतं, त्यामुळे नाचणी भिजायला बराच वेळ लागतो. आता 18 तासानंतर भिजलेली नाचणी बघा आपली अशी दिसते. ते भिजल्यामुळे वरती त्याला फेस आला आहे. त्यामुळे आपण त्याचा जो आंबटपणा वगैरे जो निर्माण झाला असेल तो काढण्यासाठी त्यात पुन्हा पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे नाचणी अंकुरित लवकर होते. पण थंडीच्या दिवसामध्ये नाचणी अंकुरित व्हायला वेळ लागतो. त्यामुळे वातावरणाप्रमाणे नाचणी अंकुरित व्हायला कमी जास्त वेळ लागू शकतो. उन्हाळ्यात ती थोडी लवकर अंकुरित होते. तर अशा रीतीने ती स्वच्छ धुवून घेतलेली नाचणी आपण घेतली आहे. आता एक भांड्यामध्ये मी चाळण ठेवलेली आहे. त्या चाळणीवरती आपले कॉटनचे किंवा मलमली कापड घालूयात आणि त्याच्यावरती आपली ती नाचणी जी आपण 18 तास भिजवली होती ती घालून घेऊयात. अशाच जुन्या नव्या रेसिपी आपणासमोर आणण्यासाठी मला प्रोत्साहित करा. यासाठी आपल्या आरोग्य रुची किचन कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. त्यातलं पाणी सगळं निथळून केलं पाहिजे. बघा, अशी गाठ मारून घेतलेली आहे. त्यातलं पाणी बरंचसं बघा निथळलं. आणि त्याला जर कमी पाणी वाटत असेल आपल्याला तर थोडासा शिंपडा करायला. सगळं पाणी निथळल्यानंतर त्याला घट्ट गाठ मारून आता त्याच चाळणीत ठेवलं. हे भांडं आहे, त्या भांड्यात मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ती चाळण ठेवणार आहे. त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. खालती थोडंसं पाणी असल्यामुळे नाचणीला अंकुर यायला मदत होणार आहे. आणि ह्याच्यावर झाकण घालून मी तरी ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहे. आपण एखाद्या उबदार ठिकाणी ठेवू शकता. मायक्रोवेव्हमध्ये हे 24 ते 32 तासामध्ये, कुठल्याही उबदार ठिकाणी 32 तासामध्ये त्याला अंकुर येतात. हे बघा, अशी ही अंकुरित आपली नाचणी तयार झालेली आहे. त्याला खूप छान अंकुर आलेले आहेत, मोड आलेले आहेत. आणि ती आता मी एका कॉटनच्या कापडावरती वाळत घालते. ही मी पूर्ण 1 दिवस चांगली वाळवून घेते आहे. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ते अंकुरित व्हायला मला 20-22 तासात अंकुरित झाली. हे बघा, खूप छान अंकुर आलेले आहेत, त्याला खूप छान मोड आलेले आहेत. तर अशी ही अंकुरित आणि वाळवलेली नाचणी जी आहे, एक अखंड दिवस मी ती वाळवली, 1 ते 1.5 दिवस. आणि आता मी ती दळून घेतली आहे. हे बघा, दळून झाल्यावरती आपली नाचणी अशी आहे. हेच जर नाचणीचं सत्व आपण बाळासाठी बनवत असू तर हे आपण चाळून घ्यायचं आहे. आणि चाळ जो आहे, जो वरचा चाळणीत येईल तो आपण आपल्या गव्हाच्या पिठात घालूयात आणि चाळलेलं पीठ आपण बाळासाठी करूयात. हे बघा, हे चाळलेलं पीठ अशा प्रकारे आपण हवाबंद बॉटलमध्ये ठेवलेलं आहे. आता नाचणीचं सत्व त्या पिठापासून कसं बनवायचं, अंकुरित पिठापासून कसं बनवायचं ते पाहूयात. मी यासाठी आमच्या घरामध्ये आम्ही नाश्त्यालाच सगळेजण घेणार आहोत. त्यामुळे मी 3 कप
दूध घेतलेलं आहे. दूध गरम करायला ठेवते आहे. दूध गरम होत आहे तोवर आपण काय करूया की नाचणीची सत्वाची ते पेस्ट बनवूया. त्यासाठी मी 3 कप दूध घेतलं आहे, त्यामुळे 3 चमचे आपण बनवलेलं अंकुरित नाचणीचं सत्व घेते. आणि या अंकुरित नाचणीच्या सत्वात थोडंसं मी दूध घालते, कारण की आपल्याला त्याची एक छान पेस्ट बनवायची आहे. कारण की नुसतं आपण जर पीठ घातलं दुधामध्ये तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपण ही आणखी थोडंसं दूध घातलं होतं. ही अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. म्हणजे ही अशी पेस्ट आपण दुधामध्ये घातली की त्याची गुठळ्या होणार नाही आहेत. हे बघा, आपण पाहू शकता दूध छान गरम व्हायला लागले. त्याला हलवत राहूयात. आता त्यात आपण थोडीशी साखर घालूयात. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी साखर घालते, पण थंडीच्या वगैरे दिवसामध्ये आपण गूळ घालू शकता. पण गूळ असा गरम असताना नाही घालायचा. नाचणी वगैरे घातल्यानंतर ते गार काढलं, गॅस बंद करायचा आणि त्यात गूळ मोठे तुकडे नाही करायचे, त्याची पावडर करून घालायची. हे बघा, आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे. आणि आता यामध्ये आपण उकळत्या दुधातच घालायचं हे नाचणीचं सत्व, आपण तयार केलेली पेस्ट, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि लगेच ते चांगलं हलवत राहावं लागणार आहे, ढवळत राहायचं आपल्याला, कॉन्स्टंट ढवळावं लागणार आहे. हे बघा, म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाही. गॅस मी आता थोडा बारीक केला, पण मध्यम गॅस करून होतं. आणि या गुठळ्या थोडीशी जर आपल्याला वाटलं की त्यात आहेत थोड्याशा गुठळ्या, हे अशा आपण पद्धतीने त्या अशा वाटतात त्या आपण चमच्याच्या साहाय्याने इथे करून घ्यायच्या, पातेल्यामध्ये मोडून घ्यायच्या. आणि हे आपल्याला सारखं ढवळत राहावं लागणार आहे. आणि आता आपलं हे नाचणीचं सत्व 3 ते 4 मिनिटं उकळल्यानंतर तयार आहे. मी गॅस बंद केला. तर असे हे शरीराला थंडावा देणारे, पौष्टिक आणि ऊर्जा देणारे सत्व तयार आहे. महिन्याच्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनी आपल्या आहारात ह्याचा समावेश करावा. ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. अशा छान रेसिपी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.